गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी जे क्लर्कची एक्झाम घेतली होती बघा, 2023 ची ॲड होती. तर एमपीएससी क्लर्कचं जे फायनल रिझल्ट लागलेला आहे, डिक्लेअर झालेला आहे. तर त्या बाबतीत आजचा व्हिडिओ आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्टिंग आउट कसं करायचं आहे त्याबाबत आज आपण मा सविस्तर माहिती बघणार आहे मित्रांनो. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की ऑप्टिंग आउट कसं करायचं आहे. बघा मित्रांनो, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, निवड झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे मित्रांनो. तर बघूया आपण की लागो ऑप्टिंग आउट कसं करायचं आहे बघा. तर तुम्हाला MPSC.gov.in ह्या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथून होम पेजवरती गेल्यानंतर बघा तुम्हाला अबाउट MPSC कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन ऑनलाईन द फॅसिलिटी, बघा तुम्हाला हे अशी ऑप्शन दिसतील मित्रांनो. तर तुम्हाला खाली बघा, ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये तुम्हाला ऑप्टिंग आउट पोस्ट प्रिफरन्स ह्या ह्या ऑप्टिंग आउट वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्या केल्या बघा तुम्हाला एक न्यू पेज ओपन होईल आणि तिथं सिलेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे तुम्ही जी एक्झाम दिलेली बघा, एम महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसमॅन एक्झामिनेशन, तर तुम्हाला हे सिलेक्ट करायचंय. सिलेक्ट केल्यानंतर तुमचं तुम्ही जो रजिस्ट्रेशन केलं होतं, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता, तो इथं कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. तो कॉन्टॅक्ट नंबर ऍड केल्यानंतर तुम्हाला जो OTP येईल, OTP टाकल्यानंतर तुमचं व्हेरीफाय होईल. त्याच्यानंतरच तुम्ही ऑप्टिंग आउट करू शकता मित्रांनो. आणि प्लीज माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जे ज्या मुलांचं पण सिलेक्शन झालेलं आहे, BMC म्हणा, टॅक्स असिस्टंट म्हणा, WDR म्हणा, झेडपी म्हणा, कारण की ही जी पोस्ट होती बघा, MPSC 2023 मध्ये ही ऍड आली होती. तर दोन 2-3 वर्षापासून भरपूर काही एक्झाम झालेले आहेत. तर ह्यामध्ये जे एक्झाम झालेले होते बघा, बँकिंग झालेलं असेल, अदर डिपार्टमेंटचे झालेलं असेल, आरोग्य सेवक म्हणा, बाकीचे WTR म्हणा, BMC म्हणा, झेडपी म्हणा, PSI, टॅक्स असिस्टन्स, हे 2-3 वर्षांमध्ये एक्झाम झालेले आहे. आणि ह्याचा जो MPSC क्लर्कचा रिझल्ट आहे, जे 7,000च्या आसपास जे रिक्वायरमेंट होती बघा क्लर्कसाठी, तर तुम्ही तुम्हाला जर चांगली पोस्ट भेटली असेल, तुम्हाला जर MPSC क्लर्क घ्यायची नसेल, तर तुम्ही ऑप्टिंग आउट करा प्लीज. माझी एक रिक्वेस्ट आहे, कारण की एखाद्या मुलांचं भविष्य म्हणजे त्यांचं करिअर चांगलं होईल, त्याची लाईफ सेटल होईल. तर मित्रांनो, बघा, ज्या मुलांचं निरीक्षक पदासाठी आणि कार्यकारी सहाय्यकपदी निवड झाली आहे, अशा मुलांनी कृपया कार्यकारी सहाय्यक DV साठी जाऊ नका, कारण तुम्ही नाही गेला तर पुढील मुलांना लगेच बोलवलं जाईल. आणि ज्या मुलांचे MPSC क्लर्क साठी सिलेक्शन झाले आहे आणि BMC साठी पण सिलेक्शन झाले आहे, त्यांनी दोन्हीपैकी जी एक पोस्ट घेणार आहेत त्याच पोस्टसाठी DV करून घ्या. तुमच्यामुळे एका मुलाचे किंवा मुलीचे नाव यादीत लवकर येईल. तर आपण जेव्हा एखादं पद मिळवतो, तेव्हा अहंकाराचा वारा लागणे साहजिकच आहे. परंतु आपल्याला त्या यशाचे नैतिक भान सुद्धा असायला हवे. 2 पदे प्राप्त केलेल्या कौतुक नक्कीच करायला हवे, परंतु आपल्या एका निर्णयाने जर एखाद्याचं कुटुंबाला आधार मिळत असेल, तर तो आनंद तुमच्या मिळालेल्या पदापेक्षा खूप मोठा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर 2-2, 3-3 पद भेटलं असेल, तर तुम्ही ऑप्टिंग आउट करा प्लीज, कारण की माझी एक रिक्वेस्ट आहे. कारण की ज्या कारण की MPSC मध्ये बऱ्याच मुलांचा हातात 2-3 वर्ष जो गॅप झालेला MPSCचा जो
रिक्वायरमेंट नव्हत्या किंवा रिझल्ट लागत नव्हतं. भरपूर काही गोष्टी आहे, क्रिटिकल गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी, पण ते रिझल्ट लागत नव्हतं. आणि अशामध्ये काय झालेलं आहे, जे मुलं एमपीएससी करताय, सरळ सेवाची भरती करताय, पोलीस भरती करताय, अशा मुलांचं काय झालेलं आहे की वय वाढत चाललंय. बरेच मुलांचं वय वाढत चाललंय, तर त्यांचा एक शेवटचा अटेम्प्ट असेल. कारण की भरपूर बिकट परिस्थिती येते मित्रांनो. तर तुम्ही जर तुमचे दोन दोन तीन तीन पोस्ट वरती जर तुमचं रिझल्ट आला असेल, तर तुम्ही ज्या पोस्ट, तुम्हाला जी पोस्ट पाहिजे ती पोस्ट घ्या तुम्ही, आणि बाकीच्या पोस्टसाठी तुम्ही ऑप्टिंग आउट करा. प्लीज रिक्वेस्ट मला सगळ्यांना, ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे, जे टॉपला मुलं आहेत आणि दोन दोन तीन तीन पोस्ट सिलेक्शन झालेले आहे. हा, तुमचं कौतुक होईल की तुम्ही दोन दोन तीन तीन चार चार पोस्ट काढलेले आहे. पण तुम्ही बॅनर लावून लावा, नक्कीच लावा, पण तुम्ही ऑप्टिंग आउट करा मित्रांनो. तर ऑप्टिंग आउट केल्यामुळं एखाद्या गरीब मुलांचं, ज्यांचं वय वाढतंय, तर त्यांचं शेवटचा अटेम असेल, अशा मुलांचं नुकसान होणार नाही आणि करिअर घडेल बघा. तर टॅक्सेस टर्न PSI, नगर परिषद उमेदवार, जिल्हा परिषदचे बघा, तलाठी उमेदवार, WDR, BMC, अशा बरेच एक्झाम झालेले होते. तर ज्यांचं पण चांगल्या पोस्टवरती तुम्ही जॉब करत असाल आणि तुम्हाला जर क्लर्क नको आहे, तर तुम्ही ऑप्टिंग आउट प्लीज करा. कारण की बरेच मुले ऑप्टिंग आउट करत नाहीये. तर तुम्ही ऑप्टिंग आउट नाही केलं तर दुसऱ्या मुलांना चान्स भेटणार आहे. तुमच्यामुळे एखादी पोस्ट वेटिंग वरती नाही तर पुढच्या रिक्वायरमेंट असेल त्यावेळेस भरले जाईल. त्यामुळे तुम्ही आत्ताच ऑप्टिंग आउट करा मित्रांनो, प्लीज. खरं तर ऑप्टिंग आउट होणे ही एक दुर्मिळ संधी आहे, जी प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. ऑप्टिंग आउट हा एक नियतीशी करार आहे, जो तुम्हाला तुमच्या भविष्यात अजून तिच्याकडून काही भरभरून प्राप्त करण्यासाठी. लक्षात ठेवा मित्रांनो, निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जितकं द्याल त्याच्या कैक पटीने तुम्हाला भरभरून मिळणारच आहे. त्यामुळे ऑप्टिंग आउट ही आपण स्वतः केलेली एक गुणवणूक आहे, जी भविष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्हाला प्राप्त होणारच आहे. त्यामुळे आपण बाहेर पडून स्वतःवर उपकार करत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नियती सगळ्यांचा हिशोब ठेवते, आणि योग्य वेळी तुमच्या सत्कर्माचं दान तुमच्या झोळीत टाकायला ती कधीच विसरत नाही. मित्रांनो बघा, प्लीज सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे, ज्यांचं दोन दोन पोस्टवरती सिलेक्शन झालेले, तर तुम्ही प्लीज ऑप्टिंग आउट करा. आणि जेणेकरून ज्यांचं वय वाढत आहे, त्यांचं शेवटचं चान्स आहे, अशा मुलांना ही संधी भेटेल, आणि कट ऑफ पण कमी होईल. आणि बरेच, मला आशा आहे की कमीत कमी 500 600 700 आसपास ऑप्टिंग आउट झाले पाहिजे. कारण की बरेच मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे ऑलरेडी, म्हणजे दोन दोन तीन तीन पोस्ट वरती. काही जणांचा टॅक्स असिस्टंट झाले असेल, किंवा काही अगोदर जे बँकिंगच्या एक्झाम घेतलेल्या होत्या, किंवा अदर डिपार्टमेंटच्या एक्झाम असेल, तर त्यामध्ये सिलेक्शन झालं असेल चांगल्या पोस्टवरती. आणि तुम्हाला जर ही पोस्ट पाहिजे नसेल, क्लर्कची म्हणा, टॅक्स असिस्टंट म्हणा, किंवा BMC सहाय्यक म्हणा, तर तुम्ही ह्या एक्झामला ऑप्टिंग आउट करा मित्रांनो, प्लीज. माझी एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ज्यांचं यादीत नाव आहे, प्लीज ऑप्टिंग आउट करा. लवकरात लवकर करा मित्रांनो. ऑप्टिंग आउट करायला विसरू नका. तर साईट चालू आहे सध्या तरी, तुम्ही ऑप्टिंग आउट करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू, बाय फ्रेंड्स.